नमस्कार शेतकरी बंधू, मी पांडुरंग सर्वोदय कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। शेतकरी बंधूंनो, सध्या आपल्या तुरीचे पीक हे फुलकळी लागण्याच्या अवस्था आहे। या अवस्थेपासूनच आपल्याला तूर पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे। बदलत्या हवामानानुसार तुरीचे व्यवस्थापन आपल्याला करणे आवश्यक असते। तुरीचे पीक आजपर्यंत जरी मोठ्या प्रमाणावर वाढले नसले तरी ते निरोगी असल्याने त्या ठिकाणी आपण जर संरक्षित ओलिताची सोय केली तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो। बऱ्यापैकी सर्वच ठिकाणी आंतरपीक पद्धतीने जे काही सोयाबीन घेतो ते सोयाबीनची काढणी झालेली आहे आणि आता सोयाबीनची काढणी झाल्यानंतर आपल्याला अशा परिस्थितीमध्ये तुरीच्या पिकाला एक संरक्षित ओलीत देणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांना तुरीची बागायत पद्धतीने लागवड करायची आहे किंवा ज्यांनी बागायत पद्धतीने लागवड केलेली आहे त्यांना कमीत कमी तुरीच्या पिकाला 3 वेळा पाणी देणे आवश्यक आहे। त्यासाठी वाढीच्या अवस्थानुसार आपल्याला ज्या अवस्थेमध्ये पाणी देणे आवश्यक आहे त्याच अवस्थेत जर पाणी दिले तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो। फुलकळी येण्याच्या अवस्थेमध्ये त्यानंतर 50% फुले आणि 50% शेंगा लागण्याची जी अवस्था आहे हे आणि दाणे भरण्याची अवस्था, अशा 3 वेगवेगळ्या अवस्थांमध्ये जर आपण तुरीच्या पिकाला पाणी दिले तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकतो। आपल्या तुरीच्या पिकामध्ये सध्या आपल्याला फुलगळीचे हे एक मोठं आपल्या समोरची अडचण आहे। ह्या फुलगळ होण्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत। त्याच्यामध्ये फुलगळ होण्यासाठी जी फुल लागण्याची वेळी जमिनीमध्ये जो काही ओलावा असतो तो ओलावा कमी असतो किंवा त्या ठिकाणी सततचा जास्त ओलावा, या दोन्ही कारणामुळे त्या ठिकाणी आपल्या तूर पिकाची फुलगळ मोठ्या प्रमाणावर आहे। त्याबरोबरच जमिनीत जास्त दिवस पाणी धरून ठेवणे किंवा त्या ठिकाणी लवकर वापसा न येणे या कारणामुळे त्या ठिकाणी आपल्या तुरीच्या पिकाची फुलगळ मोठ्या प्रमाणावर होते। वातावरण सतत ढगाळ असेल आणि हवेमध्ये जर दमटपणा असेल तर त्या ठिकाणी आपल्या तूर पिकाची फुलगळ मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो। त्याच्यानंतर जमिनीत ओलावा जास्त असल्यामुळे लागवडीचे क्षेत्र हे पाणवठा, नदी किंवा तळ्याच्या जवळ असेल किंवा वातावरणातील तापमान हे अत्यंत कमी झाल्यास त्या वाफेचे रूपांतर धुक्यामध्ये होऊ नये त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर फुलगळ होऊ शकते। त्याबरोबरच तापमानामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यास आणि जमिनीमधील ओलावा कमी झाल्यास या कारणामुळेही आपल्या तूर पिकाची फुलगळ मोठ्या प्रमाणावर होते। तुरीची फुलगळ कमी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजना करणे आवश्यक आहे। त्यामध्ये आपण जेव्हा तुरीच्या पिकाला पाणी देतो तेव्हा ते पिकाच्या आवश्यकतेनुसारच आणि जमिनीच्या किंवा जमीन कोणत्या प्रकारची आहे याचा विचार करून आपण पाणी देणे आवश्यक आहे। त्या ठिकाणी जमिनीमध्ये जास्त दिवस ओलावा किंवा जमीन चिबडल्यासारखे होऊ नये याची काळजी घ्यावी। त्याबरोबरच जमिनीतील ओलावा खूप कमी झाला असेल तर त्या ठिकाणी आपण संरक्षित ओलीत करणे आवश्यक आहे। त्याबरोबरच तूर पिकाची फुलगळ कमी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी NAA या वाढ उत्प्रेरकाचा 20 ppm 100 लिटर पाण्यामध्ये 20 ml या पद्धतीने नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिडची फवारणी केली तर त्या ठिकाणी आपली फुलगळ कमी करण्यास मदत होईल। त्याबरोबरच आपण 05234 सारखे वर खताचा विद्राव्य खताचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या झाडाला फुलांची संख्या वाढवण्यास आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच मदत होईल। त्याबरोबरच जेव्हा फुलधारणा किंवा शेंगा लागण्याची अवस्था असते त्यावेळेस आपण बुरशीनाशकाचाही फवारणीमध्ये वापर करणे आवश्यक आहे। अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या उपाययोजना करून त्या ठिकाणी तूर पिकाची जी होणारी फुलगळ आहे ती कमी करून आपल्या उत्पादनामध्ये आपण नक्कीच वाढ करू शकतो।